नमस्कार मित्रांनो, आज आपण 2024 मध्ये रिलीज झालेल्या बहुचर्चित तेलुगू चित्रपट माथू वादलरा 2 बद्दल बोलणार आहोत। हा चित्रपट सुपरहिट माथूचा सिक्वेल आहे आणि यात कॉमेडी, थ्रिल आणि क्राईमचे जबरदस्त मिश्रण आहे। चित्रपटात श्री सिम्हा कोडुरी, सत्य, सुनील, वेणेला किशोर आणि फरिया अब्दुल्ला यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, तर रितेश राणा यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे। चित्रपटात बाबू आणि येसुदास या दोन विशेष अधिकाऱ्यांची एक रहस्यमय खून आणि अपहरण प्रकरणात गुंतलेली कथा दाखवली आहे। सत्यचा अप्रतिम विनोद आणि श्री सिम्हा कोडुरीसोबतची त्याची केमिस्ट्री हा चित्रपटाचा मुख्य आकर्षण आहे। चला तर मग या चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती घेऊ आणि पाहूयात की हा चित्रपट आपल्या अपेक्षा पूर्ण करतो का। कथा, बाबू, श्री सिम्हा कोडुरी आणि येसुदास, सत्य हेही टीमचे विशेष अधिकारी आहेत, ज्यांचं नेतृत्व निधी, फरिया अब्दुल्ला करते। त्यांना एका अपहरण प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी दिली जाते, ज्यात एका मुलीच्या खुनाचा रहस्य समोर येतो। या प्रकरणात बाबू आणि येसुदासच संशयित बनतात। रिया कोण आहे? बाबू आणि येसुदास गुन्हेगार आहेत का, की त्यांना फसवलं जातं? आणि फिल्म स्टार वेणेला किशोर आणि आकाश कसे गुंतलेले आहेत? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल। जमेची बाजू, सत्यने दिलेला अभिनय हा चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे। त्याची कॉमेडीची टायमिंग आणि श्री सिम्हा कोडुरी सोबतची संवादांची देवाणघेवाण प्रेक्षकांना खूप आवडते। विशेषतः मेगास्टार चिरंजीवींची नक्कल करताना त्याचे हावभाव प्रेक्षकांना भावतात। श्री सिम्हा कोडुरीनेही आपल्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे। फरिया अब्दुल्लाची कामगिरी समाधानकारक आहे। सुनील देखील ठीक-ठाक काम करतो। वेणेला किशोरची भूमिका आणि त्याच्या विनोदी संवादांमुळे चित्रपटात एक वेगळा रंग भरतो। कमजोरी, रितेश राणाच्या दिग्दर्शनात कॉमेडीवर अधिक भर दिला आहे, पण कथा अधिक रंजक असती तर चित्रपट आणखी प्रभावी ठरला असता। प्लॉट फारसा गुंतागुंतीचा नाही आणि काही प्रसंगांमध्ये उत्सुकता कमी होते। सुनील आणि जीवान यांच्या भूमिकांचा पुरेपूर वापर करण्यात आलेला नाही। रोहिणी मोल्लेटीची भूमिका फार प्रभावी नाही, तिच्या क्षमता विचारात घेतल्यास ती पात्रताही तशी कमी ठरली आहे। काही दृश्ये आणि संवादांमध्ये अधिक सर्जनशीलता असती तर चित्रपट अधिक रंजक झाला असता। तांत्रिक बाजू, रितेश राणाचं दिग्दर्शन आणि लेखन ठीक आहे, परंतु त्याच्या इतर कामांसारखं खास नाही। सिनेमॅटोग्राफी, संपादन आणि संगीत सर्व ठीकठाक असून निर्मिती मूल्येही चांगली आहेत। निर्णय, एकूणच माथू वादलरा 2 हा एक क्राईम कॉमेडी चित्रपट आहे जो मुख्यतः सत्यच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चमकतो। काही दृश्ये प्रेक्षकांना हसवतात, तर काही दृश्यांत थोडी निराशा होते। प्लॉट आधीपासूनच अंदाज लावण्यासारखा असल्यामुळे थोडा कमी प्रभावी ठरतो। परंतु जर तुम्हाला सत्यची कॉमेडी आवडते, तर हा चित्रपट तुमच्यासाठी मनोरंजक ठरू शकतो। पूर्वीच्या भागासारखा ताजा वाटत नसला तरी हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे। रेटिंग 3/5